अहो, त्यांनी दिलेल्या बातम्यावर सुद्धा लोक विश्वास ठेवायला तयार नसतात, मग अशा एकांगी सर्व्हेवर किती विश्वास ठेवणार आहेत? मित्र हो, कुठल्याही निवडणुका आल्या रे आल्या की वेगवेगळ्या सर्व्हेचा पाऊस पडतो, अक्षरशः पाऊस पडतो. या सर्व्हेचे पुढे काय होतं हे आपण प्रत्येक वेळी पाहिलेलं आहे. हे सर्व्हे म्हणजे भाजपच्या प्रचाराचा एक भाग असतो का, असा प्रश्न अनेकदा विचारला गेलेला आहे यापूर्वी सुद्धा, आणि आताही तसाच विचारला जातो. बघा, लोकांचे मेंदू भलतीकडे वळवण्यामध्ये भाजपचा हातखंडा आहे, तो कुणीही धरू शकत नाही. आता बघा, महापालिकेच्या निवडणुका होत आहेत, विरोधक राहिले बाजूला, पण महायुतीतच अंतर्गतच लाथाळ्या सुरू आहेत, आपण पाहतो आहोत. कुणाला काय पडलं नाही हो महाराष्ट्राचं. महायुती सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं आणि काही माध्यमांचे सर्वे आले, बाहेर आले, न बोलवता आले. महायुतीला 53 ते 55% मतदारांचा पाठिंबा आहे म्हणे, महाविकास आघाडीला 42% मतदारांचा पाठिंबा आहे, असं या सर्वेत म्हटलंय. राज्य सरकारच्या 1 वर्षाच्या कामगिरीबद्दल 53% लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे, तर 41% नागरिक असमाधानी आहेत. या सर्वेक्षणानुसार काँग्रेसला स्वतंत्रपणे 20% पसंती दिली आहे, शिंदे गटाला 13.16% आणि ठाकरे सेनेला 11.6% मतदारांनी पसंती दिली आहे, असं म्हटलं गेलं आहे. बघा, पुढचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक पसंती दाखवली आहे. 40% लोकांना वाटतं पुढचे मुख्यमंत्री सुद्धा फडणवीसच असावेत. एकनाथ शिंदे यांच्या बाबत मात्र ही पसंती 18% आहे. देवेंद्र फडणवीस यांना पर्याय म्हणून मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना पसंती असल्याचं सुद्धा हा सर्वे सांगतो. खरंच 53% लोक या सरकारवर खुश आहेत, त्याला खरंच पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच हवे आहेत. अहो बघा, नुकताच महापूर येऊन गेला, अतिवृष्टी झाली, शेतकरी देशोधडीला लागले, महायुती सरकारच्या नावानं आक्रोश झाला, तरी सुद्धा 53% लोक सरकारवर खुश. बघा, जेव्हा जेव्हा फडणवीस गृहमंत्री राहिले आहेत तेव्हा तेव्हा गुन्हेगारीचा आलेख वर गेलेला आहे, शेतकऱ्यांचे बळी जातच आहेत, सरसकट कर्जमाफीची घोषणा अजूनही हवेतच आहे, वेगवेगळे आणि मोठे मोठे जमीन घोटाळे सुद्धा उघडकीला येत आहेत, तरीही मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांनाच सर्वाधिक पसंती आहे. या सरकारच्या काळात नक्की कुठला घटक समाधानी आहे हो? जनतेची खरीखुरी मतं बघा सोशल मीडियावर व्यक्त होतात, त्यावर जरी एक सहज नजर जरी टाकली ना तरी महाराष्ट्राचा मूड नक्की काय आहे हे दिसून येतं. त्यासाठी कुठल्या सर्वेचे एकांगी आणि न पटणारे आकडे पाहण्याची अजिबात गरज नाही. निवडणुकीच्या आधी विशिष्ट हवा तयार करण्यासाठी अनेक सर्वे आणले जातात. अर्थातच अशा सर्वेवर लोक विश्वास ठेवत नाहीतच हो, हा भाग वेगळा. बहुसंख्य माध्यम सध्या कुठल्या बाजूला झुकलेली आहेत याची चर्चा तर लोक करीत असतात. अहो, त्यांनी दिलेल्या बातम्यावर सुद्धा लोक विश्वास ठेवायला तयार नसतात, मग अशा एकांगी सर्वेवर किती विश्वास ठेवणार आहेत? पण तरीही मित्रांनो, आपण आपलाही एक सर्वे करून टाकू. महायुती सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? पुढचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणाला पसंती द्यायची आहे? जरूर सहभागी व्हा मित्रांनो, आणि महाराष्ट्राचा खरा खरा मूड काय आहे ते तुम्हीच या महाराष्ट्राला सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.